पहिल्यांदा ज्यावेळेस 1-2 ट्रॉफीज आल्या तर त्या अशा कुठेतरी रॅन्डम पडलेल्या होत्या. हट्ट केला की तुम्ही याच माझ्या नाटकाला. बरं. की नाही रे, कोण नाटक बिटक बघणार आहे, काय मला वेळ मिळणार. आपलं भरतनाट्य मंदिरला त्यांना घेऊन आलो. जसं आपलं शटर ओपन केलं, बाहेर सगळं पब्लिक असं जोरात ओरडाओरडी चालू सगळं, आणि माझी नजर फक्त शोधते बाबांना की कुठे आहेत? आणि ते गेट पाशी थांबत होते आणि त्याच्या डोळ्यातलं ते पाणी दिसत होतं तेवढं लांबून सुद्धा, की ते प्राऊड फील असतं ना की यार आपल्या मुलांनी कमवलं रे कुठं. मी 37 पात्र केलेत आतापर्यंत. आपण म्हणतो ना पहिलं प्रेम ते पहिलं प्रेम, नाटक पहिलं लिखाण झालेलं. त्याच्यामध्ये रजनी नावाचं एक कॅरेक्टर मी लिहिलं होतं. त्यांना रजनीकांत म्हणून ते कॅरेक्टर खूप आवडलं माझं. ये सुमन, ये मी काय म्हणतो, तू माझ्यासारखी दिसती का मी तुझ्यासारखा दिसतो? नाही म्हणजे लोक मला म्हणतात मी कृष्णासारखा दिसतो, पण लोक काय म्हणतात की कृष्ण तुझ्यासारखा दिसतो का मी तुझ्यासारखा दिसतो? मग ऑब्झर्वेशन हा एकमेव पर्याय खूप आहे अभिनेत्यांसाठी किंवा ऍक्टर लोकांसाठी. ऑब्झर्वेशन करा, वाचन खूप महत्वाचं आहे. जे पंच मी काढलेत ना, आणि ते पंच कधी फेल नाही जात, कारण मला त्या पंचवर स्वतःवर विश्वास आहे. बॉस तो मी काढलाय, इथं लाफ्टर येणार म्हणजे येणार. काय संबंध? अरे हो लाफ्टर येणार आहे, की नाही रे तू बघ, मी म्हणतो की अरे नाही होणार, तू कुठं काय याच्यात कोण हसते का. ऍक्च्युअल मध्ये जर घडलं, जिथं 5 सेकंद होते तिथं 10 सेकंद पब्लिक हसत होतं. अगदीच आता मी 10-12 वर्ष मी म्हणाल तुम्हाला की जे मी कंटिन्युटी करतोय, मी 6-7 वर्ष जे बॅकस्टेज केल्याचं एकमेव कारण तेच आहे. खूप शिकावं लागलंय मला, खूप खडतर प्रवास द्यावा लागलाय. ते कुठंतरी आत्ता जनरेट झाले, कदाचित त्या एका गोष्टीमुळे तुम्ही आज मला इथं बोलू.